मी आपल्या सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर विविध संघटना यांना उद्याच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहोत आणि सूचित करत आहोत। या ठिकाणी उद्या सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ज्या संघटना आहेत, संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, शिक्षकेतर संघटना, शिक्षक संघटना आणि ग्रंथपाल असेल, प्रयोगशाळा परिचर असेल, या विविध संघटनेच्या माध्यमातून आपण उद्याचा मोर्चा शासनाच्या विरोधामध्ये जो आपण काढत आहोत तो यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांना मी कळकळीचं आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने उद्याच्या मोर्चामध्ये सर्व वर्गातील म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व मंडळींनी उद्याच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। त्याचं कारण असं आहे की शासनानं अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या खास करून मराठी माध्यमाच्या शाळांच्या वरती खूप मोठे अन्यायकारक असे शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत। त्या अनुषंगानं नुकताच आता शासनानं जो 15 मार्च 2024 रोजी जो सेवक संच निश्चितीच्या बाबतीमध्ये जो शासन अन्यायकारक निर्णय जो शासनानं खास करून मराठी माध्यमाच्या शाळांच्यावरती जो निर्गमित केलेला आहे तो रद्द करण्यासाठी हा उद्याचा मोर्चा आपण विशेष करून आयोजित करत आहे। इतरही ज्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने शासन जे आता जुन्या पेन्शन योजना आपल्याला देऊ पाहत नाही किंवा आता ज्या नेमणुका करणार आहे शासन त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खास करून त्या मानधन तत्वावर करत आहे, त्याच्यामुळं मराठी माध्यमाच्या शाळा पुढील काळामध्ये आपल्या राहतील का नाही याची शंका निर्माण होऊ लागलेली आहे। कारण या क्षेत्रामध्ये काम करायला जी हुशार मंडळी येऊ पाहते पण त्यांना हे अशा पद्धतीची धोरणं कडक शासन जर अवलंबत असेल तर उद्याच्या काळामध्ये या क्षेत्राकडे आपल्या शिक्षण क्षेत्राकडे चांगला वर्ग, चांगली बुद्धिमान माणसं आकर्षित यापूर्वी होत होती ती यापूर्वी होणार नाही। त्यामुळे आपल्या या शिक्षण क्षेत्राचं खूप मोठं नुकसान होईल असं मला वाटतं आणि म्हणून साठी असे विविध अन्यायकारक धोरणं शासन प्रत्येक आठवड्याला निर्गमित करतंय आणि विशेष म्हणजे आपल्या या मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचं त्यांचं जे धोरण आहे त्या सेवक संच निश्चितीच्या माध्यमातून ते त्याला विरोध करण्यासाठी आणि ते धोरण सेवक संच शासन जो निर्गमित केलेला आहे सेवक संचचा तो रद्द करण्यासाठी आपण खास करून उद्याचा महामोर्चा आयोजित केलेला आहे। तर हा मोर्चा हा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने विविध संघटना काढणार आहे। त्याच पद्धतीने आपणही सातारा जिल्ह्यातून या क्रांतिकारकांच्या जिल्ह्यातून मोठ्या पद्धतीने हा शासनाच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवून हा सेवक संच निश्चितीचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी उद्या आपण रस्त्यावरची लढाई लढायला सहभागी होण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या जिल्ह्यातील विविध संघटनांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने उद्याच्या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं हीच मी या निमित्तानं आपल्याला विनंती